आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व गॅस ग्राहकांसाठी दोन अत्यंत महत्त्वाच्या बातम्या देणार आहोत। आजपासून गॅस सिलेंडरच्या किमतींमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे। दोन्ही बातम्या गॅस ग्राहकांसाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। देशातील सर्व गॅस धारकांसाठी ही बातमी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण तुमच्या घरी येणाऱ्या गॅस सिलेंडरच्या नियमांमध्ये आजपासून म्हणजे 1 मे 2026 पासून बदल करण्यात आला आहे। गॅस चोरी आणि गॅस सिलेंडरचा होणारा काळा बाजार रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे। देशात मागील काही दिवसांमध्ये गॅस सिलेंडरच्या बाबतीत अनेक बदल पाहायला मिळत आहेत। अमेरिका, इराण, इस्रायलच्या वाढत्या युद्धामुळे पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे। अशातच आता घरगुती गॅस सिलेंडर वितरणासाठी वन टाइम पासवर्ड OTP 100% सक्तीचा करण्यात आला आहे। BPCL नंतर आता HPCL आणि IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्यांनी देखील त्यांच्या सर्व एजन्सींना OTP चा नियम लागू करण्याचे निर्देश दिले आहेत। सरकारच्या नवीन नियमानुसार आता गॅस कनेक्शन सोबत लिंक असलेल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला OTP दिल्याशिवाय ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळणार नाही। हा नियम देशभरामध्ये लागू करण्यात आला आहे। महत्त्वाचे म्हणजे अनेक ग्राहकांचे मोबाईल क्रमांक अपडेट नसल्याने OTP मिळत नाही, तर काहींनी सिम कार्ड बदलल्याने नोंदणीकृत क्रमांक बदललेले असतात व तसेच आता मोबाईल नंबर बदलण्यासाठी 20 ते 180 दिवसांचा कालावधी लागत असल्याने बऱ्याच लोकांच्या अडचणीत वाढ झाली आहे। तर काही ग्राहकांकडे रिचार्ज नसल्याने OTP येत नाही। त्याशिवाय BSNL ग्राहकांकडून OTP न मिळण्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत। आता सर्व LPG ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरच्या किमती बाबतीत दुसरी अत्यंत महत्त्वाची बातमी। मे महिन्याच्या सुरुवातीलाच महागाईचा जोरदार झटका बसला आहे। आज शुक्रवार 1 मे 2026 रोजी सरकारी तेल कंपन्यांनी LPG गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत। सरकारी तेल कंपन्या दर महिन्याला LPG सिलेंडरच्या किमतीची समीक्षा करतात, त्यानंतर किमती वाढवणं किंवा किमतीमध्ये घट म्हणजे कपात करणे या संदर्भात निर्णय घेण्यात येतो। आज शुक्रवार मे महिन्याचा पहिला दिवस, आजपासून गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। सरकारी तेल कंपन्या IOCL इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडनी 19 किलोच्या व्यावसायिक म्हणजे कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून तब्बल 993 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। आज शुक्रवार 1 मे पासून किमती वाढल्यामुळे आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी ग्राहकांना आता जवळपास 3024 रुपये मोजावे लागतील, तर देशाची राजधानी दिल्लीत 3071 रुपये 50 पैशांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज 1 मे रोजी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारी पेट्रोलियम कंपन्यांकडून कोणताही बदल करण्यात आलेला नाही। अर्थात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर हे पूर्वीप्रमाणेच असून यामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ किंवा घट झालेली नाही। सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी अलीकडेच 7 मार्च 2026 रोजी 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ केली होती। या वाढीनंतर सध्या घरगुती गॅस सिलेंडर आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये 912 रुपये 50 पैशांना मिळत आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।